सर, ज्यांना कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही, यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. झालं. आता वाजवा एकदा जोरदार. मित्र, आज पूर्ण व्यासपीठ हे युवकांसाठी आदर्श व्यासपीठ आहे. सर्वसाधारणपणे मी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतर सगळे वयोवृद्ध, ज्येष्ठ, वरिष्ठ, पण ज्यावेळेस मी व्यासपीठाकडे आता अशी नजर टाकतो, एक अत्यंत लहान वयामध्ये अति उच्च अशा पदावर गेलेल्या मेघनाजी कावली आहेत. आणि दुसरे भारताचे शास्त्रज्ञ दिनेशजी जगताप आहेत. समोर पाहिल्यानंतर साहजिकच मुलींची संख्या सगळीकडे. कोणताही निकाल लागला, टॉपला कोण? सगळ्यात जास्त रिझल्ट कोणाचा? हुशार कोण? नोकरीमध्ये सगळ्यात टॉपला कोण? हे काय कमी होतं का म्हणून 30% रिझर्वेशन कुणाला? मग यानं काय बस स्टँडवर पाणी पावची का वा? आता विषय असा आहे मित्रो, असं असताना मॅडम तर आहेच आहेत, सीओ मॅडम, कलेक्टर म्हणजे IAS आहेत त्याचबरोबर पलीकडून जे उभे राहिलेले आहेत आदरणीय, आता मुलींचा विषय लागला म्हणून आधी मुलगी घेतो, आदरणीय वंदना फुटाणे मॅडम, त्या आमच्या शाळेतल्या अतिशय उत्कृष्ट अशा एकेकाळी, आता नाही, नाउ when she was teacher, she was excellent teacher of science. Give her big hand please. सगळ्यात सुंदर आणि ऍक्टिव्ह शिक्षण अधिकारी जर कोण आहेत, परिचय झाला पाहिजे हो. दिलीपजी बनसोडे सर, ते टोपीवाले पलीकडचे, जोरदार झाले पाहिजेत. आता 2 शिक्षण अधिकारी झाले, आता तिसरा राहिला, ज्यांचा हे कार्यक्रम आहे. ही इज अ होस्ट ना, ते स्माइल करायलेत पा मध्ये मध्ये. माधवजी सलगर, अतिशय उत्कृष्ट कलावंत, अतिशय उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर. एकदा माधवजींसाठी जोरदार टाळ्या. झालं. आता इकडून इकडे हे 2 जण म्हणतात आमच्यासाठी टाळ्या वाजू, कारण यांच्यासाठी टाळ्या वाजवायची डेअरिंग, इनके लिए कोई भी तालियां बजाने की डेयरिंग कर नहीं सकता. डॉक्टर विजय पवार. झालं. आता 1-2 मिनिटात मी भाषण नाही, मी आपला 1-2 शब्द बोलणार आहे. मला काही भाषण येत नाही. मध्ये ते एक जण नाराज होऊन बसायलेत असं तोंड करून, म्हणले सगळ्याचे नाव घेतले, आमचे घेतलेच नाही. डाएटचे जे आहेत निळेकर सर, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय जगताप सर, आणि तुम्हाला एक अभिमानाची गोष्टच सांगायची राहिली. ते काय होतंय सर, तुम्ही इथे येऊन उभं राहिला की आमच्याकडे, आम्ही तर पाहण्यासारखे नाहीच, सगळे तुमच्याकडे पाहत बसते. मूळ विषय तुम्हाला सांगायचा राहून गेला. आज इतके आपण भाग्यवान आहेत, एकतर तरुण सगळे अधिकारी आहेत, पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कसं आपण डेव्हलप करावं. हाऊ टू डेव्हलप आवर करिअर, हाऊ अँड वाय, वेअर टू गो, हाऊ टू गो. हे करत असताना तुम्हाला कदाचित एक आदर्श व्यक्तिमत्व आपणही कसं घडावं हे जर पाहायचं असेल, आणि तुमच्यात आणि व्यासपीठामध्ये किंवा आदरणीय कावली मॅडम मध्ये एक साधर्म्य आहे, अभिमान आहे आम्हाला
त्या सुद्धा इंजिनियर आहेत आणि तुम्ही सुद्धा. आय थिंक इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट. ते पहा, आपण बोलत नाहीत यार, आपण संवाद साधत नाहीत. एवढाले मोठाले अधिकारी आहेत. एकदा मॅडमला आमच्या माघारी, स्टेजवर नाही, आमच्या, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे, आमच्या माघारी मॅडमला घेऊन या आणि मॅडमनं फक्त एवढंच सांगा, हो हाऊ आय डेव्हलप. या इथपर्यंत येण्यासाठी मॅम कळकळीची विनंती यासाठी आहे, मी आपल्याला संस्थेच्या वतीनं, पवार सरांच्या वतीनं विनंती करतो की 4000 विद्यार्थी आहेत या संस्थेमध्ये. या 4000 विद्यार्थ्यांना एवढंच सांगा की या पदापर्यंत येण्यासाठी आपण काय केलं. कदाचित सर्वसामान्य गोरगरिबाचे, मिडल क्लास आहेत, लोअर मिडल क्लासचे मुलं आहेत की हे नक्कीच आपल्यापासून प्रेरणा घेऊन, इन्स्पायर होऊन अशा अनेक मला इथं दिसत आहेत. भावी मेघनाजी कावली या ठिकाणी समोर बसलेल्या मला दिसत आहेत. मित्र, लक्षात घ्या. इनोव्हेशनवर झाली चर्चा. मला एक हे सर, जगताप सर आणि मॅडम बोलत असताना मला माझं डोकं दुसरीकडेच चालतं. मला 3 इडियट्स मधला डायलॉग आठवलाय. व्हॉट इज सायन्स विच रेड्यूस द ह्युमन, म्हणजे ना फॅन. त्याचा शेवटचा डायलॉग मी म्हणू शकत नाही इथं. विच reduces the human work, which reduces the human efforts. Yes. So guys, science, what next? What next म्हणल्यानंतर आपल्या, अरे ते रेकॉर्डिंग करू नको रे भाऊ, आधी बघून घे ना मला. एक तर रेकॉर्डिंग करून घेतात, रेकॉर्ड करते समय मेरे तरफ देखो ना थोड़ा सा, इतना मर्क्यूरी लगा है फिर भी मेरा चेहरा आता है कि नहीं क्या मालूम. which reduces, गरज कशाला आहे मित्रो. आजही बेसिक सायन्सेस मध्ये विज्ञान प्रदर्शन आहे. आजही बेसिक सायन्सेस मध्ये प्रचंड रिसर्चला स्कोप आहे. म्हणून आपल्यासारखे विद्यार्थी हे रिसर्च मध्ये आले पाहिजेत, टॅलेंटेड विद्यार्थी आले पाहिजेत. बोलायला भरपूर गोष्टी आहेत, फक्त एकच घ्या. आयुष्यामध्ये ध्येय ठरवत असताना आज आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं. इनोव्हेशन ज्या पद्धतीचं सांगितलेलं आहे त्याच्यावर आपलं काम जास्तीत जास्त असलं पाहिजे. विच रिड्यूस द ह्युमन. आणि मग ते शेवटचा एक डायलॉग आहे, ज्यावेळेस हे लोक जातात ते मेंढी कापण्यासाठी सायकल वापरली जाते. दॅट इज अ स्मॉल थिंग विच रिड्यूसेस द ह्युमन एफर्ट्स. And yes, you can work on that particular things. घरामध्ये आपल्या आईला, आपल्या मम्मीला कमीत कमी एफर्ट्स कसे करता येतील. How can we reduce the efforts of mama? How can we reduce the efforts of papa? Small things. इंग्रजी बोलायलो का जास्त रे. ते काय व्हायलं मॅडमला कळणं झालं. एखादा मराठी शब्द नाही कळाले ते तिकडं सांगायला. मराठीत तुम्ही हसायला, मॅडम म्हणल्या मग काय म्हणाले ते. मित्र हो, we can reduce the human efforts by doing research. छोट्या छोट्या गोष्टीतून इनोव्हेशन जे आहे, गरज काय म्हणले होते, शोध काहीतरी म्हणले ना. काय म्हणले आठवत आहे काय. पोट्टे म्हणायत काय म्हणाले तेच कळ. इंग्रजी बोलत नाही तुम्ही, टेन्शन घेऊ नका. ते वो क्या है, इंग्लिश हमारा बहुत फास्ट है मैम. हाँ या कोई अगर सामने से इंग्लिश में बात करता है तो ये देखो, यू लाइक वन, और बाद में वो बाजू वाला पूछता क्यों ताला बजा रहा, क्या मालूम, बोले उसना बजा मैं बजा. और रीड द पैसेज केयरफुली एंड गिव द आंसर. ये सिस्टम है हमारा. रीड द पैसेज केयरफुली एंड गिव द आंसर. हमारे स्टूडेंट्स अलग करते, रीड द क्वेश्चन केयरफुली, फाइंड आउट ओळखीचा शब्द, व्हाट डिड ही डिटरमाइन, ये. और पूरे वो टीचर के ऊपर तू तेरा देख ले, तेरी नीयत साफ, मार्क्स दे दे, नहीं तो भगवान तेरा भला करे. मित्र हो, बोलायला भरपूर वेळ आहे, भरपूर गोष्टी तुम्हाला
हा बोला बोला. नाही रे, बाकीचे राहिलेत ना. हा मी पुन्हा येईल ना रे, मी पुन्हा येईन. मित्र, फक्त एवढीच अपेक्षा, आपण गोरगरिबाचे आहोत, आपण काय कोट्याधीश नाही आहेत. आपल्यावर आपल्या मम्मी पप्पाचं, आपल्या घराची मोठी जबाबदारी आहे. मित्र, ही जबाबदारी ओळखून डेव्हलप युअर करिअर, असं कोणी सांगायची काही अजिबात गरज नाही. हाऊ टू डेव्हलप युअर करिअर आपल्याला माहिती आहे काय ते. मला आठवत आहे तानाजी मालुसरे ज्यावेळेस लढत होता मित्र, तानाजी मालुसरे आणि आपली सगळ्यांची अवस्था सारखी आहे मित्र. आज सर्वसामान्य परिस्थिती गरीब आहे, लोअर मिडल क्लासचे आहेत, परिस्थिती प्रतिकूल आहे. प्रतिकूल परिस्थिती हे शाप नसून वरदान आहे मित्र. ज्यानं प्रतिकूल परिस्थितीतून आलेला आहे तो टॉपला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. युद्ध लढत होते, तानाजी मालुसरे युद्ध लढत असताना धारातीर्थी पडला. धारातीर्थी पडल्यानंतर सगळे माघारी सैन्य पळायला लागलं. माघारी सैन्य पळत असताना मित्र, ज्यावेळेस तानाजी धारातीर्थी पडला त्यावेळेस त्याचा भाऊ सूर्याजी उभा राहिला. पळून कुठं चालले म्हणला, तुमचा बाप इथं मरून पडलाय. एकदम दोऱ्या ते जिथून उतरणार होते त्यानं सांगितलं, परतीचे दोर तर मी कधीच कापून टाकलेत, एक तर लढा नाही तर मरा. मित्र हो, महाराष्ट्राचा इतिहास साक्षीदार आहे. मराठे लढले, नुसते लढलेच नाही तर जिंकले सुद्धा, हा आपला इतिहास आहे. सगळा दुष्काळी पट्टा आहे, शेती पिकत नाहीये, शेती बरोबर पिकत नाहीये, व्यवसाय करता येणं झालाय. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन ऑफ अवर हाऊस इज टू लो. वी हॅव टू स्ट्रगल मित्र हो. या परिस्थितीमध्ये इथं उभं राहिलेला, इथं बसलेला प्रत्येक मित्र माझा स्ट्रगल करणार आणि मला इतिहास माहिती आहे या मित्राचा. स्ट्रगल करणार आणि 100% नाही तर 200% जिंकून येणार, हा आपला इतिहास आहे मित्र. तोच इतिहास आपण इथं रिपीट करणार आहोत. हा आत्मविश्वास बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.